तुम्ही कितीही महाग स्किन केअर वापरलेत तरी तुम्हाला रिझल्ट येत नाही का? त्याचं कारण एकच, तुम्हाला तुमची स्किन टाईप माहिती नाही. हॅलो, स्वागत आहे तुमचं ब्युटी आर्ट मेकअप स्टुडिओ आणि सलॉनमध्ये. आज मी तुम्हाला शिकवणार आहे तुमचा स्किन टाईप कसा ओळखायचा आणि त्यानुसार परफेक्ट स्किन केअर रुटीन कसं ठेवायचं हे मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगणार आहे. जर तुमच्या चेहऱ्यावर सतत ऑइल येत असेल, चेहऱ्यावर तुमच्या पिंपल येत असेल, तर समजा तुमची स्किन ऑइली आहे. तर अशा स्किनसाठी तुम्ही काय काळजी घ्याल? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑइल फ्री मॉइश्चरायझर लावणं. अजून दुसरी गोष्ट म्हणजे जेल बेस फेस वॉश वापरणं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सनस्क्रीन वापरणं. तर ह्या 3 गोष्टी तुम्ही कंपल्सरी केल्या पाहिजेत. ऑइल फ्री मॉइश्चरायझर बाजारामध्ये खूप उपलब्ध आहेत, तर तुम्ही ते आणू शकताय आणि रोज कंपल्सरी यूज करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची अजून एक गोष्ट की तुम्ही ही चूक करू नका की खूप वेळा फेस धुवू नका. खूप वेळा फेस धुतला तर तुमची स्किन टाईट आणि अशी थोडीशी ड्राय वाटेल तुम्हाला. तर ऑइली स्किनसाठी तुम्ही ही काळजी नक्की घ्या. आता आपण बोलणार आहोत ड्राय स्किन बद्दल. जर तुमची स्किन वॉश केल्यानंतर टाईट दिसत असेल, खूप फ्लेकी दिसत असेल, तर तुमची स्किन ड्राय आहे असं तुम्ही समजलं पाहिजे. तर या स्किनसाठी तुम्ही काय वापरलं पाहिजे? तर क्रीम बेस क्लिन्झर वापरलं पाहिजे, हेवी मॉइश्चरायझर वापरलं पाहिजे आणि हायड्रेटिंग सिरम ह्या स्किनसाठी वापरलं पाहिजे. आणि आपलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सनस्क्रीन कंपल्सरी आहेच प्रत्येक स्किनला. तर तुम्ही अशा प्रकारे ह्या स्किनची काळजी घ्या आणि कुठली चूक करू नये. तर ह्या स्किनसाठी गरम पाण्याने फेस वॉश करू नका. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ड्राय स्किनची काळजी घ्या. आता आपण बोलणार आहोत कॉम्बिनेशन स्किन संदर्भात. तर कॉम्बिनेशन स्किनमध्ये काय असतं, तर तुमचं फोरहेड आणि तुमचा हा नोजचा म्हणजे आपण त्याला टी झोन म्हणतो, तर हा एरिया ऑइली असतो आणि आपला चिकचा जो एरिया आहे आणि हा जो एरिया आहे हा ड्राय असतो. तर अशा प्रकारे आपण पटकन सहजच कॉम्बिनेशन स्किन ओळखू शकतो. तर ह्या स्किनसाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे? तर ह्या स्किनला आपल्याला बॅलन्स प्रॉडक्ट वापरायला लागतात. म्हणजे ज्या त्या भागानुसार तुम्ही प्रॉडक्ट वापरले पाहिजे. फेसच्या वेगवेगळ्या भागांना म्हणजे चिकसाठी तुम्ही वेगळे प्रॉडक्ट आणि टी झोनसाठी वेगळे प्रॉडक्ट. थोडं कॉम्प्लिकेटेड असतं ह्या स्किनचं केअर घेणं, पण तुम्ही जर योग्य पद्धतीने ह्या स्किनची केअर घेतली तर नक्कीच तुमची स्किन खूप छान राहील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सनस्क्रीन लावणं विसरू नका. आणि आता आपण बोलणार आहोत गॉड गिफ्ट असलेल्यांसाठी. ती स्किन म्हणजे नॉर्मल स्किन. ही स्किन प्रत्येकाकडे नसते, खूप कमी जणांकडे असते. ह्या स्किनमध्ये खूप जास्त ऑइल पण नसतं आणि ही स्किन खूप जास्त ड्राय पण नसते. तर खूप खूप अभिनंदन, तुमची स्किन जर नॉर्मल असेल तर. ह्या स्किनचं रुटीन करणं आपल्याला खूप खूप इम्पॉर्टंट आहे. डेली तुम्ही फेस वॉश, मॉइश्चरायझर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सनस्क्रीन. तर ह्या 3 गोष्टी तुम्हाला ह्या स्किनमध्ये किंवा तुमच्या स्किन रुटीनमध्ये तुम्हाला कंपल्सरी ठेवायच्या आहेत, करायच्या आहेत आणि तुमच्या स्किनची भरपूर अशी तुम्ही काळजी घ्यायची आहे आणि सुंदर दिसायचं आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला तुमची स्किन कशी ओळखायची आणि त्यानुसार तुम्ही तुमचं स्किन केअर रुटीन कसं ठेवायचं हे सांगितलं आहे. आणि इतकं मी सांगून जरी तुमच्या लक्षात आलं नसेल तर मी तुम्हाला अजून एक सोपा असा उपाय सांगणार आहे. तर तुम्ही फेस वॉश केल्यानंतर 30 मिनिटं तुम्ही चेहऱ्याला काहीही लावू नका आणि थोड्या वेळाने म्हणजे अर्ध्या ते 1 तासानंतर जर तुम्ही तुमच्या स्किनचं निरीक्षण केलं तर तुमच्या स्किनवर ऑइल जर आलं असेल तर तुमची ऑइली स्किन आहे, तुमची स्किन टाईट झाली असेल तर तुमची स्किन ड्राय आहे आणि ह्या दोघांपैकी तुमच्या स्किनवर काहीही झालं नसेल तर तुमची नॉर्मल स्किन आहे. तर अशा प्रकारे तुमची स्किन तुम्ही ओळखू शकताय आणि त्या प्रकारे योग्य रुटीन तुम्ही करून तुमची स्किन केअर करू शकताय. अजून एक सांगायचं म्हणजे तुमच्या स्किनसाठी म्हणजे ह्या प्रकारच्या 4 प्रकारच्या कुठल्याही स्किन टाईपमध्ये तुम्हाला CTM करणं महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रॉंग प्रॉडक्ट वापरणं अगदी चुकीचं आहे. ते अजिबात वापरू नका. इतरांचं प्रॉडक्ट घेऊन वापरू नका. बऱ्याच वेळेला आपण काय करतोय,
कुठेतरी आपण फंक्शनमध्ये असू देत किंवा आपण आउट ऑफ असू देत, तर दे तुझं मॉइश्चरायझर, दे तुझं सनस्क्रीन, असं आपण करत असतो. तर ते योग्य नाही आहे. आपलं प्रॉडक्ट आपण आपल्या पर्समध्ये कॅरी करायचं आहे आणि आपल्या स्किन केअरचं आपण लक्ष देऊन आपल्याला आपली रुटीन फॉलो करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात लास्ट, मी अजून एक आपलं नेहमीच सांगतेय, वेगळं काही नाही आहे, सनस्क्रीन वापरणं टाळू नका. तर अशा प्रकारे आपल्या स्किनची काळजी घ्या. जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर माझं पेज, माझं चॅनल नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट्समध्ये पाठवा की तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली की नाही आवडली. जर तुम्हाला आवडली असेल तर मी अशाच प्रकारच्या अजून भरपूर अशा छान छान टिप्स तुमच्यासाठी आणणार आहे. आणि तुम्हालाही जर कुठल्या विषयावर, कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ करायचे असेल तर तुम्हीही मला सुचवा आणि माझ्या व्हिडिओ बघत राहा. थँक्यू.